शेतकरी मित्रांनो, सोयाबीन आणि तूर विकण्याची वेळ आली आहे का? तर आता सध्या अमेरिका आणि भारत करार झालेला आहे, तुम्हाला तर माहितीच आहे. तर त्यामध्ये आपण बघतो की अमेरिकेकडून आपण सोयाबीन डायरेक्टली आयात नाही करणार. आपण सोयाबीनच्या रिलेटेड जे प्रोडक्ट आहेत, म्हणजे सोयाबीनच्या रिलेटेड ज्या काही गोष्टी होत असतील, त्या आयात करणार आहोत. म्हणजे त्यामध्ये सोयाबीनचे भाव कमी सुद्धा होऊ शकतात. आणि आपण आता मार्केटमध्ये बघितलं असेल तर सोयाबीनचे भाव 57 होते, 58 होते, जवळपास काही इथे तर 6,000 पण गेले होते. पण तेच भाव आता कुठे म्हणजे 5,000 आलेले आहेत. त्यानंतर 51, 52 इथे आहेत आणि ते अजून कमी होऊ शकतात. तर माझं असं मत आहे की जे शेतकरी आहेत आणि ज्यांना आता शेतकरी आपले असतात तर त्यांना बरीचशी पैशाची गरज असते. काहीतरी काम असते आपलं. तर शेतकऱ्यांनी सोयाबीन घरात न ठेवता ती विकली तरी चालेल. आणि ज्या शेतकऱ्याकडे जास्त सोयाबीन आहे, शेती जास्त आहे, त्या शेतकऱ्यांनी थोडीशी वाट बघितली तरी चालेल. 1-2 महिना म्हणा किंवा 3 महिने म्हणा, अशी वाट बघितली तरी चालेल. आणि आपण आता येऊ तुरीच्या ह्याच्यावर. तर तुरीचं असं आहे की तुम्ही जर शेतकरी असाल आणि व्यापारी सुद्धा असाल, तर तुम्ही त्यामध्ये थोडीशी तर वाट बघितलीच पाहिजे. कारण की मार्च महिन्यामध्ये किंवा एप्रिल महिन्यामध्ये तुरीची तेजी राहू शकते. कारण की ही जी तूरचं आहे, तर तुरीचं त्यामध्ये करारामध्ये काहीही नाहीये. कारण की आपण बघतो की अमेरिका असेल आणि भारत असेल त्यामध्ये तुरीचा काही व्यवहार झालेला नाही. ती गोष्ट तुम्ही लक्षात घ्या. आणि तुरीचं जे आहे ती मागणी आहे यावर्षी तुरीचा बरेचसं जे आपले भाग आहे, बरीचशी शेती तुरीची यावर्षी झालेली नाही, पेर झालेली नाही. त्यामुळे तुरीचे भाव वाढू शकतात, गती तशीच राहू शकते. आता आम्ही वाशिमच्या मार्केटमध्ये गेलो तिथे आज 56, 56.5, 5700 रुपये भाव भेटून राहिले सोयाबीनचे. आणि तूर 81, 82, वरीत 83 रुपये आज विकली. हो, आयात जर केले तर प्रत्येकच भाव कमी होणार आहेत. याच्यात काही गव्हर्नमेंटनं आयात करू नये, कारण जेणेकरून आपल्या शेतकऱ्याला भाव भेटले पाहिजे. आता कुठले आता मी मागं बघितलं होतं की 8,900 तुरीला भाव गेला होता, 8,900 9,000 जवळपर्यंत. तर आपल्या इकडे जाईल का? आपल्या इथे बी 8,800 रुपये विकली होती. मार्केटमध्ये गेलो तिथे सुद्धा सांगितलं होतं की तुरीचे जे भाव आहेत, सोयाबीनचे भाव कमी होऊ शकतील. त्यांनी सांगितलं होतं. तुरीचे भाव कमी होणार नाही. आणि जर शेतकरी असाल आणि तूर विकायचीच असेल, पैशाची कमी असेल तर मग आत्ताच विका. कारण की थोड्याफार 4-5 दिवसामध्ये कमी पण होऊ शकतात किंवा 4-5 दिवसामध्ये वाढू पण शकतात. पण मार्च महिन्यामध्ये किंवा एप्रिल महिन्यामध्ये याची वाढीची शक्यता आहे. तर व्हिडिओचा सारांश असा आहे की तुम्हाला जर सोयाबीन विकायची असेल तर थोडं थोडं करून विका. समजा धरून चालू आपण 50 पोते आपल्याकडे सोयाबीन आहे, तर तुम्ही सध्या 10 पोते विका. थोडंसं थांबा की खरंच भाव कमी व्हायले का जास्त व्हायले. जर समजा कमी होत असतील तर तुम्ही विकून टाका. किंवा जर जास्त होत असेल, तुम्हाला माहिती आहे आता थोडीशी गती येत आहे, तर तुम्ही थांबा थोडंसं. म्हणजे सोयाबीनचं कसं आहे की ती कमी पण होऊ शकते किंवा वाढू पण शकते. असं काही सांगता येत नाही. सोयाबीनचं 200-300 रुपयामध्ये खाली वर होऊ शकते इथं. आणि तुरीचं असं आहे की जर तुम्ही तुमच्याकडे तूर 50 क्विंटल असेल, 40 क्विंटल असेल, 10 क्विंटल असेल, 20 क्विंटल असेल, तूर सुद्धा तुम्ही तसंच करा की थोडी विका, थोडं थांबा. आणि जर जास्तच तुम्ही व्यापारी असेल, तुमच्याकडे जास्त तूर असेल, 100 क्विंटल असेल म्हणा, की शेतकरी पण असतात त्याच्याकडे 100 क्विंटल तूर असते, कोणी शेतकरी असतात 50 क्विंटल तूर असते. तर ते कामापुरती त्यांची 10 क्विंटल ते विकू शकतात आणि 40 क्विंटलसाठी ते थांबू शकता. म्हणजे तुम्ही एप्रिल महिन्यापर्यंत, मे महिन्यापर्यंत म्हणा का मार्च महिन्याच्या समोर तुम्ही ह्या गोष्टीसाठी थांबू शकता. कारण की भाव तुरीचे वाढू शकतात किंवा जे गती धरली होती 8,900 पर्यंत माझ्या माहितीनुसार गेली होती तूर. आणि ती सुद्धा 9,000, 10,000 पर्यंत किंवा 12,000 पर्यंत सुद्धा जाऊ शकते. असं व्यापाऱ्यांनी आपल्या मार्केटमध्ये वाशिमच्या त्यांनी सांगितलं वगैरे काय त्याच्यावर. तुरीचं इम्पोर्ट जर नाही आली समजा, तुरी 10,000 विकल, इम्पोर्ट आली समजा, हे भाव स्थिर राहते. हो. म्हणजे 10,000 पर्यंत जाण्याची शक्यता आहे का? इम्पोर्ट नाही आली तर समजा, आयात नाही आली तर, आयात नाही समजा तिकडून नाही आली समजा, तर 10,000 रुपये तुरी विकल. तुमचं काय म्हणजे जाईल का 10,000 तूर? बिलकुल 100% जाईल. 10,000 जाईल. हो, वर जायला पाहिजे पण अंदर नाही जायला. तूर का? हो, बरं का का कसं काय क्षेत्र कमी झालं का? क्षेत्र नाही कमी झालं, अवरेज कमी. ऍव्हरेज कमी येतं, माल नाही लोकांना, माल नाही झाले. पुन्हा ऍव्हरेज कमी आहे. काही दोन्हीमुळे मार खाल्ली तू त्याच्यामुळे तूर 10,000 जाण्याची शक्यता आहे. 100%. आणि रिसोर्टच्या मार्केटमध्ये सुद्धा ते सांगितलं होतं की तुरीचे भाव वाढू शकतात. सोयाबीनच्या भावाचं सांगता येत नाही. तर तुम्ही लक्ष ठेवा त्यावरती आणि गरज असेल तरच विका. हेच माझं मत आहे. आणि आमच्या व्हिडिओला नक्की सबस्क्राईब करा की आपण खरी माहिती तुम्हाला सांगतो आणि ग्राउंडवरची माहिती आपण तुम्हाला सांगतो. म्हणून युट्यूब चॅनलला आपल्या सबस्क्राईब करा आणि आमच्या इंस्टाग्राम पेजला नक्की फॉलो करा. धन्यवाद.